आहे. तू जर अशी रडली कसली तर सकुला किती वाईट वाटेल. मलाच ओरडावं लागलं. हो पण काय करू, सगळंच इतकं बराबर घडत गेलं. सकुला जवळ घेऊन पोटभर रडताही आलं नाही की हसताही आलं नाही. मालक प्रकरणाचे घाव बुजायच्या आतच लग्न ठरलं आणि 4 दिवसात झालंय. पाठवणी सुद्धा झाली. मोकळा श्वासही घेता आला नाही माझ्या सकुला. आणि आत्ता कुठे निवांत 4 दिवस मिळणार होते ते लगेच बोलावणं देखील आलं. इकडे जर गोंधळ आणि कुलदैवतेची पूजा होती, मग मुळातच सकुला 2 दिवसांनंतर पाठवायचं नाव. सकुनी किती स्वप्न पाहिली होती. परकर पोलका घालून पुन्हा लहान झाली होती आणि स्वप्न सुद्धा अगदी छोटी छोटी आहेत तिची. तिच्या अशा लहान लहान अपेक्षा हे आपल्याला पूर्ण करता येत नाहीयेत. याला काही अर्थ आहे का? खरं बोलते सुमी, पण याला काही पर्याय आहे का? सासूबाई, अहो आपण अजून मन भरून स्वागत सुद्धा केलं नाहीये तिचं आणि लगेच निरोप कसा द्यायचा? उमे, आवर स्वतःला, शांत हो. आम्हाला तुझ्या भावना समजतात, पण ही रडण्याची वेळ नाहीये ग. सखूची पाठवणी करायला हवी, पण ती हसत मुखानं, नाहीतर ती स्वतःला कशी आवरेल? आणि आप्पा, तिकडे जावई एकटेच बसलेले आहेत. जा तू तिकडे. मुलीला सासरी पाठवायचंय ना, तेव्हा आता मुलीचा आणि जावयाचा मान सन्मान आहेर पण करावा लागेल. रिकाम्या हातानं कशी जाईल मुलगी सासरी? चला चला, वेळ कमी आहे, चला लवकर. सगळ्यांच्या आनंदावर विरजण घातले का मी? असं प्रेमळ आणि मोकळं वातावरण मी आमच्या घरी कधी अनुभवलंच नाहीये. अहो ऐका ना, आपण नको जाऊया आता. आता तर आली ना मी आणि अप्पा. मी अजून पूर्ण भेटले पण नाही हो माझ्या उबाई, अप्पा आणि आजीला. किती वाईट वाटतंय बिचारीला. पण काही झालं तरी आज सखूला घरी आणायचं म्हणजे आणायचं, नाहीतर बाबाजींचा कोप परवडणार नाही आपल्याला. अहो ऐकलं का? पण नको जाऊया आता. फक्त 1 दिवस, 1 रात्र राहूया आपण. आणि उद्या निघूया ना. उद्या सकाळी लवकर निघूया. आजच्याच घेऊन यायचं आणि स्वतःहून ती यायला तयार नाही झाली तर असा बोकोटीला धरायचं तिला आणि खेचत इथं आणायचं. नाही नाही सकू, तसं नाही करता येणार. हो ऐका ना. हे बघ सकू, तुझी भावना तळमळ मला समजत नाही अशातला भाग नाहीये ग. पण तुलाही माहिती, आपल्या घरात शेवटचा शब्द आईचा असतो. तेव्हा मी माझ्या आईची आणि तू तुझ्या सासूची आज्ञा पाळणं हे आपलं कर्तव्य. आणि तेव्हा तुला माझ्या बरोबर यावंच लागेल. उद्या घरी देवीचा गोंधळ आहे. काही झालं तरी आजच्या आज निघायला हवं. म्हणून लवकरात लवकर निघायची तयारी कर. आणि हे बघ, तुला स्पष्टच सांगतो, जर तू नाही आलीस तर मी एकटा निघून जाईल. त्याचे जे काही परिणाम होतील त्याला तू एकटी जबाबदार असशील. तुम्ही नाहीच ऐकणार आहात ना माझं. चला निघूच या लगेच. अगं
लगेच निघते मी इथून. जावं येणार आहे तुला विठुऱ्या? जाते ना मी, लगेच जाते. कोणाला भेटायला नको. दादा आजोबा, आजोबा, चिपरी, हा बाई, नको भेटायला. कशाला भेटायचंय? निघते मी. तुला मला आनंद मिळू द्यायचाच नाही येणार आहे विठुऱ्या. निघतेच बघ मी आता. काय रे विठुऱ्या, मला एक रात्र तरी इथं थांबायचं होतं. तुला उद्या माझ्या हातून लोटणं नकोय का रे? हवंय ना, मग तूच असं काहीतरी कर. आता आम्ही निघू शकणारच नाही. करशील ना रे विठुऱ्या तू जादू? तू पण सारखाच करणार आहे. चला. अगं आई आणि आप्पांना तर येऊ दे. जाऊबाई, रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करत होते. म्हटलं तुम्हाला विचारून यावं. म्हणजे नाही म्हणजे त्या दोघांना पण धरू ना, कारण समजा ती दोघं आली नाहीत तर मग केलेला स्वयंपाक वाया जाईल ना, आणि तुम्हाला आवडणार नाही ते, म्हणून म्हटलं विचारावं. काकू, इतकी कागद छाळतेस रमाईला? अगं नाही ग, तसं नाही. काय ना, बाबाजींनी फटकारलं ना जाऊबाईंना, त्यामुळे त्या दुखावल्या असतील आणि त्या जरा चिंतेत दिसतायत.